हेलो डियर स्टूडेंट्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लास्ट चॅप्टर ई कॉमर्स ई गव्हर्नन्स चॅप्टर संपत आला आहे. ठीक आहे. लास्ट चॅप्टर आहे आणि तुमचा लास्ट मुमेंट रिव्हिजन एल एम आर सिरीजचा शेवटचा चॅप्टर. ठीक आहे. सो हा पण व्हिडिओ एकदम शॉर्टमध्ये एकदम डिटेलमध्ये सगळं तुम्हाला कव्हर करेल. ज्या मुलांना ई कॉमर्स ई गव्हर्नन्स माहीत नसेल त्यांना पण सगळं समजेल. ठीक आहे. सो चॅप्टर 6 वेटेज किती असतो? दिस चॅप्टर 6 हॅज अ वेटेज ऑफ 10 मार्क्स. किती मार्काचा चॅप्टरचा वेटेज असतो? 10 मार्काचा वेटेज असतो. आणि या चॅप्टरमधनं काय काय विचारतात? ऑब्जेक्टिव्ह विचारतील आणि तुम्हाला काय विचारतील? ऑब्जेक्टिव्ह विचारतील आणि आन्सर द फॉलोइंग. ठीक आहे. आय नो थोडं लेट झालंय मला, बाकीचं शेड्यूल मॅनेज करून. उद्या आता माझ्याही कॉलेजमध्ये IT एक्झाम असतो, तर आमची भरपूर प्रोसेस असतात. IT लॅब सील करायचा असतो. ठीक आहे. भरपूर प्रोसेसमधनं मी पण गो थ्रू केलो. मला पण टाइम मॅनेज करणं खूप अवघड झालं. तुम्हाला माहिती आहे खूप लेट नाईट झाले. ठीक आहे. ऑलमोस्ट आता 11 वाजत आलेत. ठीक आहे. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल तो मला माहित नाही. तर फक्त एक छोटंसं रिक्वेस्ट की सगळ्या मुलांना उद्या पेपर आहे. उद्या पेपर आहे. तर हा व्हिडिओ फक्त 15-20 मिनिटात पूर्ण चॅप्टर क्लिअर होतो. 15-20 मिनिटात पूर्ण चॅप्टर क्लिअर होतो. मॅक्झिमम मुलांपर्यंत पोहोचू शकतो. हाईप करा, शेअर करा, मॅक्झिमम मुलांना पोहोचवा. ठीक आहे. चलो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट. सगळ्यात आधी तुम्हाला माहित पाहिजे ई कॉमर्स असतो काय बेसिकली. ठीक आहे. सो मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो हे ई कॉमर्सचा कन्सेप्ट काय. सो ई कॉमर्सचा फुल फॉर्म आधी विचारतात. ठीक आहे. ई कॉमर्सचा फुल फॉर्म भरपूर वेळा एक्झाम मध्ये विचारतात. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स काय म्हणतो आपण त्याला? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. सो ई कॉमर्स इज नथिंग बट इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. कॉमर्स म्हणजे काय असतं? पहिली गोष्ट, कॉमर्स म्हणजे काय? बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे. कॉमर्स म्हणजे काय असतो? बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आपण एखादा वस्तू, गुड्स म्हणजे एखादा वस्तू किंवा एखादा सर्व्हिस. ठीक आहे. सो बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ द हेल्प ऑफ द मीडियम ऑफ इंटरनेट इज ओनली कॉल्ड एज ई कॉमर्स. ठीक आहे. आपण काहीतरी बाय करतो, आपण काहीतरी सेल करतो, पण हे बाईंग अँड सेलिंग कसं करणार? बाईंग अँड सेलिंग काय दुकानात जाऊन करणार का? दुकानात जाऊन केलं तर त्याला आपण तो ट्रेडिशनल कॉमर्स. पण आता बाईंग अँड सेलिंग आपण कसं करतो? आपण करतो इंटरनेटच्या माध्यमातून. कसं करतो? इंटरनेट, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. सो वेन आय डू बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ द हेल्प ऑफ इंटरनेट, त्यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. काय म्हणतो? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजेच ई कॉमर्स. समजलं का ई कॉमर्स काय असतो? हा, ई कॉमर्स मध्ये अजून पण तुम्हाला दिले, ई कॉमर्स इज ऑल्सो रिफर्ड एज पेपरलेस एक्सचेंज. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन. ठीक आहे. ई कॉमर्स ऑल्सो रिफर्ड एज पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. कारण आपण ई कॉमर्समध्ये कोणताही कोणताही पेपरवर्क करत नाही. कधी ना कधी तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट, काय ते मिंत्रा, मिशो, कधी तिथे काहीतरी वापरलं असं. सो दीज ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ ई कॉमर्स. आपण घरी बसल्या बसल्या काहीतरी आपण ऑर्डर करू शकतो, काहीतरी बाय करू शकतो, काहीतरी सेल करू शकतो. यालाच आपण ई कॉमर्स म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? ई कॉमर्स. ठीक आहे. पेपरलेस एक्सचेंज होतो. सो काही जरी असेल तर आपल्याला ईमेल येतो. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक मेल येतो आणि आपला बिल जो असतो तो ई बिल बनतो. ठीक आहे. ई बिल, इलेक्ट्रॉनिक बिल, सगळं ऑनलाईन असतो. ईमेल, ई बिल. ठीक आहे. इंट्रो समजला का सर्वांना? ठीक आहे. अँड ई कॉमर्स कंपनी आणि युजरमध्ये डेटा इंटरचेंज कसं होतो? बाय द हेल्प ऑफ ईडीआय, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. ईडीआयचा फुल फॉर्म एव्हरी टाइम दे आस्क इन द बोर्ड एक्झाम. ईडीआयचा फुल फॉर्म काय असेल? इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. सो द डेटा इज इंटरचेंज ऑर द एक्सचेंज बिटवीन द युजर अँड द बिझनेस कंपनी विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. ईडीआय म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. चलो, आता हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. डिफरन्शिएट बिटवीन ट्रेडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्स. व्हेरी 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 इम्पॉर्टंट चार्ट. आता ट्रेडिशनल कॉमर्स काय असतो? फॉर एक्झाम्पल, आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग नंतर तुम्ही हे चार्ट बघू शकता. ठीक आहे. डिफरन्शिएट बिटवीन ट्रेडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्स. ठीक आहे. ट्रेडिशनल कॉमर्स वर्सेस ई कॉमर्स. भरपूर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स याच्यामधनं येतात बरं का. भरपूर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स या टेबलमधनं येतात. ठीक आहे. ट्रेडिशनल कॉमर्स म्हणजे काय असतं? मला फॉर एक्झाम्पल एक मोबाईल फोन परचेस करायचा आहे. मी स्वतः दुकानात जाऊन मोबाईल फोन परचेस करून घेऊन येतो. त्याला मी काय म्हणतो? ट्रेडिशनल कॉमर्स. आणि ई कॉमर्स म्हणजे काय? मी घरी बसल्या बसल्या ऑनलाईन अमेझॉन, फ्लिपकार्टवरनं काहीतरी मोबाईल फोन परचेस करणार, त्याला म्हणतो ई कॉमर्स. आता या दोघांमध्ये डिफरन्स काय? दोघांचे प्रोज अँड कॉन्स आहेत. दोघांचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे. तर आपण एक एक करून डिस्कस करू की ट्रेडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्सचा बेसिक डिफरन्स काय. ठीक आहे. चलो, सो तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर कट पाहिजे. ठीक आहे. सो ट्रेडिशनल कॉमर्स फोकसेस ऑन like focuses on exchange of products and services to personal interaction, so it is manual. सो ट्रेडिशनल कॉमर्सला पण मॅन्युअल का म्हणतो? कारण पर्सनल इंटरॅक्शन होतं ना. फॉर एक्झाम्पल, मला मोबाईल फोन परचेस करायचे, मी दुकानात जाणार, मी पर्सनल इंटरॅक्शन करणार दुकानदारासोबत. सो दॅट इज मॅन्युअल. आणि ई कॉमर्समध्ये काय असतो? ऑटोमॅटिक. आपण सगळं घरी बसून ऑनलाईन ऑर्डर करतो, सो त्याला आपण ऑटोमॅटिक कन्सिडर करतो. ट्रेडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू बिझनेस आवर ड्युरिंग द डे, म्हणजे फक्त दिवसात करू शकतो. पण ई कॉमर्स इज अवेलेबल 24/7. लक्षात घ्या, 24/7. हा क्वेश्चन भरपूर वेळा बोर्ड्समध्ये विचारतात. ई कॉमर्स इज अवेलेबल डॅश
ठीक आहे, 24/7. डॅश कॉमर्स इज अवेलेबल 24/7. आन्सर इज ई कॉमर्स, डे अँड नाईट. ॲज फार ॲज कन्झ्युमर इंटरॅक्शन आर कन्सर्न, ट्रेडिशनल कॉमर्स प्रोव्हाइड फेस टू फेस इंटरॅक्शन. सो इथं इंटरॅक्शन कसं होतं, दुकानदाराने तुमच्यामध्ये फेस टू फेस, आणि इथं इंटरॅक्शन कसं होतं, फेस टू स्क्रीन. इंटरॅक्शन इज फेस टू स्क्रीन. ट्रेडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू अ पर्टिक्युलर जॉग्राफिकल लोकेशन. आता मला मोबाईल फोन परचेस करायचा आहे तर मी एका लोकेशनमधूनच परचेस करणार ना. आणि ई कॉमर्समध्ये ग्लोबल असतो, मी कुठूनही काही परचेस करू शकतो ग्लोबली. ऑल ओव्हर ग्लोबल मार्केटमध्ये मी लाईक बाय अँड सेल करू शकतो. मोड्स ऑफ ट्रान्झॅक्शन ऑलमोस्ट सेम आहेत, फक्त लाईक कॅश. आता आजच्या डेटमध्ये तर सीओडी पण अवेलेबल आहे. ठीक आहे, फक्त ई कॉमर्समध्ये चेक मोस्टली आपण वापरत नाही, बाकी सगळं दोन्हीकडे कॉमन आहे. ठीक आहे. गुड्स अँड डिलिव्हरी इज इन्स्टंट, म्हणजे लाईक आपलं ट्रेडिशनल कॉमर्समध्ये आपण जे बाय करतो ते आपल्याला इन्स्टंटली भेटतो, पण ई कॉमर्समध्ये गुड्स अँड डिलिव्हरी टेक सम टाइम. इट्स मे टेक अप टू 3 to 4 days. ट्रेडिशनल कॉमर्सचा स्कोप जो असतो तो लोकल असतो, आणि ई कॉमर्सचा स्कोप जो असतो ग्लोबल असतो. आता लोकल म्हणजे काय, बाय युझिंग ट्रेडिशनल कॉमर्स वी कॅन ओनली रिच अप टू पर्टिक्युलर लोकेशन, म्हणजे लोकल एका जागेपर्यंत जाऊ शकतो, जास्त लांब जाऊ शकत नाही. पण ई कॉमर्स वापरून आपण थोडं जास्त लांब जाऊ शकतो, आपलं रीच वाढू शकतो. वी कॅन बी ग्लोबल. ग्लोबल म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड आपण काहीतरी प्रोडक्ट बाय किंवा काहीतरी प्रोडक्ट सेल करू शकतो. सो दिस इज द मेजर डिफरन्स बिटवीन ट्रेडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्स. प्रत्येक पॉईंट, याच्याबद्दल प्रत्येक पॉईंट एकदम इम्पॉर्टंट आहे. एक्झामला विचारतात. ठीक आहे. आता ऍडव्हान्टेजेस. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स? ऍडव्हान्टेजेस काय असतात ई कॉमर्सचा? ग्लोबल स्कोप म्हणजे काय? दॅर इज नो रिस्ट्रिक्शन, दॅर इज नथिंग. वी कॅन बाय ऑर वी कॅन सेल एनिथिंग फ्रॉम द ग्लोबल मार्केट. मी इंडियामध्ये बसून काहीतरी अब्रॉड कंट्रीजमधनं पण काहीतरी मागू शकतो ना. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड एज ग्लोबल स्कोप. पण ट्रेडिशनल कॉमर्समध्ये तसं करू शकतो का? नाही. ट्रेडिशनल कॉमर्समध्ये दुकानात जाऊन काहीतरी परचेस करून आणणं, त्याला आपण म्हणतो ट्रेडिशनल कॉमर्स. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन. सो ई कॉमर्समध्ये आपले सगळे ट्रान्झॅक्शन कसं असतात? इलेक्ट्रॉनिक. इफ आय वॉन्ट टू सेंड एन डेटा, दॅट इज इलेक्ट्रॉनिक. इफ आय वॉन्ट टू रिसीव्ह एनी डेटा, दॅट इज इलेक्ट्रॉनिक. ठीक आहे. सो मला काही डेटा सेंड करायचा असेल तर ते इलेक्ट्रॉनिक, आणि काही डेटा रिसीव्ह करायचा असेल दॅट इज इलेक्ट्रॉनिक. ठीक आहे. वाटते खाली शटर बंद केल्या लोकांनी, तर जाणार कसं मी घरी? ठीक आहे, बघू. ठीक आहे, सांगितलं लेट झालं ॲक्च्युली, आणि खाली गार्ड्स जे असतात ते बंद करतात. त्याचा शटर असतो, ते बंद करतात. आता हा व्हिडिओ रेकॉर्ड करता करता 11 वाजत आले ऑलमोस्ट. जाऊ कसं घरी मी आता? ठीक आहे, बघू. नाहीतर इथंच काहीतरी रेकॉर्ड करत तुम्हाला रात्रभर पाठवत राहतो काहीतरी. ठीक आहे, नाही काही प्रॉब्लेम. ठीक आहे, चलो. उद्या पेपर आहे, तर लास्ट मोमेंट रिव्हिजन सिरीजचं काहीतरी मेमरी असला पाहिजे ना माझ्याकडे, की एक दिवस मी इथंच अडकून गेलो, घरी गेलोच नाही. ठीक आहे, हा माझ्याकडे हे एक मेमरी असणार आहे, लास्ट मोमेंट रिव्हिजन. मला ऐकू आलं ते त्यांनी शटर बंद केलं म्हणून. ठीक आहे, आता आता सोडून गेलो, थांबा थांबा तरी लाईक हा व्हिडिओ खराब होईल, परत स्टार्टिंगपासून स्टार्ट करावं लागेल, परत 10-15 मिनिटं वेस्ट होईल. त्यापेक्षा जाऊ दे, मरू दे, बघू नंतर. कुठून उडी मारून घरी जाता आलं तर उडी मारून घरी जायलाच, नाहीतर बसेल इथंच. सकाळी येतील कोणतरी, उघडतील मला. ठीक आहे. ठीक आहे, चलो जाऊ दे, सोडा. फोकस बॅक टू द टॉपिक. इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, आपण म्हणजे बाय किंवा सेल कसं करा? इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन, वी कॅन बाय ऑर वी कॅन सेल समथिंग, राईट? कॉस्ट सेव्हिंग. आता कॉस्ट कसं सेव्ह करतो बघा, कॉस्ट कसं सेव्ह करतो ट्रेडिशनल कॉमर्समध्ये सीन काय आणि ई कॉमर्समध्ये सीन काय? सो ट्रेडिशनल कॉमर्समध्ये बेसिकली भरपूर लोक असतात तरी मध्ये. बघा, फॉर एक्झाम्पल सगळ्यात आधी असतो मॅन्युफॅक्चरर. ठीक आहे, मॅन्युफॅक्चरर देतो त्याला होलसेलरकडे. होलसेलर त्या प्रोडक्टला देतो रिटेलरकडे. रिटेलर मग देतो कन्झ्युमरकडे. कन्झ्युमर म्हणजे आपण. तर मध्ये पण काही लोक आहेत, बरोबर. इथं काय होतो, मॅन्युफॅक्चरचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट कन्झ्युमर सोबत होतो विथ हेल्प ऑफ ई कॉमर्स वेबसाईट. सो ई कॉमर्स वेबसाईटमुळे काय झालं, लाईक मॅन्युफॅक्चररनी कॉन्टॅक्ट केलं कन्झ्युमर. ठीक आहे, मॅन्युफॅक्चररनी कॉन्टॅक्ट केलं कन्झ्युमरला. सो मॅन्युफॅक्चर कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट टू द कन्झ्युमर विथ हेल्प ऑफ ई कॉमर्स. सो मधले इंटरमिडिएटरीज कमी होतात. सो अल्टिमेटली आपण इथं कॉस्ट सेव्ह करू शकतो. नाहीतर यांचं पण काहीतरी कमिशन असेल, यांचं पण काहीतरी कमिशन असेल. ठीक आहे. सो एनी टाइम कॉस्ट सेव्हिंग, वी कॅन सेव्ह द कॉस्ट. आता डिपेंड्स ऑन द मार्केट. कधी कधी ई कॉमर्समध्ये पण काही गोष्टी खूप महाग असतात. जसं गोडाऊनमध्ये प्रोडक्ट कमी होतो, मग इथं काही गोष्टी महाग होतात, मग इथं काही गोष्टी लाईक चीप होतात. सो हा मार्केट टू मार्केट व्हेरी करत राहतो. पण इन जनरल ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये मध्ये काही इंटरमिडिएटरी असतात, पण ई कॉमर्समध्ये मध्ये काही इंटरमिडिएटरीज नसतात. ठीक आहे. सो एनी टाइम शॉपिंग 24/7, एनी टाइम वी कॅन डू द शॉपिंग. असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे. नो इंटरमिडिएटरीज, तेच तुम्हाला सांगतोय. इथं काही इंटरमिडिएटरीज नसतात. अँड लास्ट इज पब्लिक सर्व्हिसेस, म्हणजे आपण लाईक काही पब्लिक सर्व्हिसेसला पण ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्ममधून आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. समजलं का? ऍडव्हान्टेजेस तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये 2 मार्क्स विचारतात एक्सप्लेन म्हणून. ठीक आहे, तर तुम्हाला हे सगळे पॉईंट्स एक्सप्लेन करता आले पाहिजेत. हे सगळे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजेत. समजते का सर्वांना? ठीक आहे. आता त्याचे काही ड्रॉबॅक्स पण असतात. ई कॉमर्सचे काय ड्रॉबॅक्स?
हे पण एक्झाममध्ये विचारतात 2 मार्काला. ठीक आहे. सो सेटअप कॉस्ट म्हणजे कोणाला समजा ई कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स काय तुम्हाला सांगितलं मी आता, बरोबर. तर आता ई कॉमर्स कोणाला स्टार्ट करायचं असेल ना, तर इट रिक्वायर्स हाय अमाऊंट ऑफ कॉस्ट. सेटअप कॉस्ट खूप जास्त लागतो. ठीक आहे. सेटअप कॉस्ट खूप जास्त लागतो. असं कोण पण येऊन Amazon सारखं कंपनी उघडू शकत नाही. त्याला खूप जास्त एफर्ट्स लागतात, खूप जास्त लाईक इन्व्हेस्टमेंट लागतो, खूप मोठी टीम लागते, मग जाऊन ते पॉसिबल होतं. ते सगळे लोक नाही करू शकत. ठीक आहे. फिजिकल प्रेझेन्स, हा आपण ई कॉमर्समधनं काहीतरी परचेस करतो ना, तर फिजिकल प्रेझेन्स मिसिंग असतो. मला फॉर एक्झाम्पल एक मोबाईल फोन परचेस करायचा आहे, तर तो मोबाईल फोन कसा दिसतो, त्याचा डायमेन्शन काय असतो, तो मोबाईल फोनची काय म्हणजे मी यूज पण नाही केला तरी मी परचेस करणार, आणि माझ्याकडे तो फिजिकल प्रेझेन्स नसणार ऍक्च्युली. आता दुकानात गेलं तर आपण मोबाईल फोन बघू शकतो, वापरू शकतो, मग घेऊ शकतो ना, बट इथं काय असं फिजिकल प्रेझेन्स नसणार. ठीक आहे. सिक्युरिटीचा कन्सर्न तर नसतो मोस्टली, पण आधी होता. लाईक आपले डेटा जो असतो तो ई कॉमर्स कंपनीकडे सेव्ह असतो, रेकॉर्डमध्ये असतो, तर आपल्या डेटाचा मिसयूज वगैरे होऊ शकतो, पण आता असं काही होत नाही काही शक्यतो. ठीक आहे. गुड्स डिलिव्हरी, असं इन्स्टंट गुड्स डिलिव्हरी भेटत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रेडिशनल कॉमर्स वापरत असाल, तर तुम्ही मोबाईल फोन घ्यायला गेले, येता येता मोबाईल फोन घेऊन येणार, पण गुड्स डिलिव्हरी इन ई कॉमर्स इज डिलेड. असं लगेच तुम्हाला काही गुड्स भेटणार नाही, टाइम लागतो. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आणि टेन्शन घेऊ नका रे, तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये एक्सप्लेन करा. जसं मी टेन्शन घेत नाही, मला लॉक करून गेलेत, मी टेन्शन घेतोय का, नाही घेते. ठीक आहे. काय होणार आहे, वर्स्ट वर्स्ट काय होणार आहे, म्हणजे हिथंच असणार ना, काय होणार आहे. ठीक आहे. असं टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. काय करता आलं पाहिजे तुम्हाला, लाईक हे पॉईंट्स, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला तुमच्या ओन वर्ड्समध्ये एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे. सो हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवा, आणि हे पॉईंट्स तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये पण एक्सप्लेन करू शकता. जास्त भरभरून पॉईंट्स लिहा. एवढं कोण म्हणजे लाईक मेन हेडिंग किंवा मेन सब पॉईंट्स बघतात. आतमधले कंटेंट तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समधून लिहिलं तरी चालतंय, एवढं काही इश्यू नाहीये. ठीक आहे. पण तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, ठीक आहे. टाइप्स ऑफ ई कॉमर्स, येस, देर आर 4 टाइप्स ऑफ ई कॉमर्स. ई कॉमर्सचे 4 टाइप्स असतात. B2B म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर, बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कन्झ्युमर, कन्झ्युमर टू बिझनेस, अँड कन्झ्युमर टू कन्झ्युमर. असे 4 टाइप्सचे ई कॉमर्स असतात. वी हॅव 4 टाइप्स ऑफ ई कॉमर्स: बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कन्झ्युमर, कन्झ्युमर टू बिझनेस, अँड कन्झ्युमर टू कन्झ्युमर. लास्टवाला काय कन्झ्युमर टू कन्झ्युमर, कन्झ्युमर टू कन्झ्युमर. ठीक आहे. सो बेसिकली जर 2 बिझनेस कंपनी असेल आणि त्यांच्यामध्ये ई कॉमर्स होत असेल, तर त्याला आपण तो बिझनेस टू बिझनेस, म्हणजे सेल करणारा पण बिझनेस कंपनी असेल आणि परचेस करणारा पण बिझनेस कंपनी असेल, तर त्या टाईपच्या ई कॉमर्सला आपण तो बिझनेस टू बिझनेस. ठीक आहे. बिझनेस टू कन्झ्युमर म्हणजे Amazon आणि आपण, आता बिझनेस कंपनी कोण आहे, Amazon, आणि आपण कोण आहे, कन्झ्युमर, परचेस करणारा. सो माझ्या आणि Amazonचं एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगू शकतो, वी आर हॅव्हिंग अ रिलेशन ऑफ बिझनेस टू कन्झ्युमर. अच्छा, consumer to business. Sometimes the consumer can also work for the business. Yes, consumers can also work for the business. Then the relation between consumer and business is called as C2B e-commerce. And C2C, consumer to consumer, म्हणजे एक consumer दुसरा consumer. The best example आहे OLX. ठीक आहे. OLX is the best example. ठीक आहे. OLX is the best example of consumer to consumer. ठीक आहे. आता काही क्वेश्चन असतात बरं का याच्यामध्ये ना, मी TPS पण घेऊन आलोय. लाईक काही क्वेश्चन असतात जे ई कॉमर्समध्ये ना नेहमी विचारतात. ठीक आहे. टाइप्स ऑफ ई कॉमर्स आहे ना, टाइप्स ऑफ ई कॉमर्स मधून एव्हरी इयर हा क्वेश्चन असतो. उद्या तुमच्या पेपरमध्ये पण हा क्वेश्चन असणार आहे. उद्या तुमच्या पेपरमध्ये पण हा क्वेश्चन असणार आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. एमसीक्यू मध्ये मोस्टली विचारतात ईबे. येस, ईबे. ईबे इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश ईबे. सो ईबे जो एक्झाम्पल असतो ना, ईबे हा कन्झ्युमर टू बिझनेस एक्झाम्पल असतो. ठीक आहे. C2Cचा बेस्ट एक्झाम्पल आहे OLX. C2Cचा बेस्ट, Amazon फ्लिपकार्टचा बेस्ट एक्झाम्पल आहे आपण. Amazon फ्लिपकार्टचं एक्झाम्पल आहे B2C. ठीक आहे. Amazon, फ्लिपकार्ट. सो Amazon, फ्लिपकार्ट याचा बेस्ट एक्झाम्पल कोण आहे, बिझनेस टू कन्झ्युमर. ठीक आहे. कन्झ्युमर टू बिझनेस मध्ये ईबी असतो, कन्झ्युमर टू कन्झ्युमर मध्ये OLX असतो, आणि बिझनेस टू बिझनेस म्हणजे 2 बिझनेस एंटिटीज किंवा 2 बिझनेस कंपनी असतात. ठीक आहे. ठीक आहे. समजते का सगळ्यांना? ठीक आहे. या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात. ठीक आहे. चलो. सो हे झालं टाइप्स ऑफ ई कॉमर्स. टाइप्स ऑफ ई कॉमर्स समजलं का सगळ्यांना? 4 टाईपचे ई कॉमर्स, त्याचे फुल फॉर्म्स आणि त्याचे एक्झाम्पल्स, हेच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हेच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर ट्रेड सायकल. येस, ट्रेड सायकल. आता ट्रेड सायकल काय असतो मी तुम्हाला सांगतो बघा. ट्रेड सायकल काय? ट्रेड सायकल इज अ सिरीज ऑफ एक्सचेंज. ट्रेड सायकल इज अ सिरीज ऑफ एक्सचेंज बिटवीन द कस्टमर अँड द बिझनेस कंपनी. फॉर एक्झाम्पल, मी Amazon मधनं काहीतरी ऑर्डर करतो ना, सो ज्यावेळेस मी Amazon मध्ये ऑर्डर करायचा विचार करेल, काहीतरी सर्च करेल, ठीक आहे, सर्चिंग प्रोसेस ज्यावेळेस मी सुरू करतो ना, तेव्हापासून माझा ट्रेड सायकल सुरू होतो. आणि मी काहीतरी परचेस केला, मोबाईल फोन परचेस केला, त्याचं काहीतरी गॅरंटी वॉरंटी असेल, जोपर्यंत माझा मोबाईल फोनचा गॅरंटी वॉरंटी संपत नाही तोपर्यंत मी त्या सायकलमध्ये असणार. त्याला मी म्हणतो ट्रेड सायकल. ट्रेड सायकल. ठीक आहे. सो ट्रेड सायकल म्हणजे काय? सिरीज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन एक्सचेंज बिटवीन द हे तुम्ही डेफिनेशन बघू शकता, इथं दिलेले. ट्रेड सायकल इज अ सिरीज ऑफ एक्सचेंज बिटवीन अ कस्टमर अँड अ सप्लायर दॅट टेक्स प्लेस व्हेन अ कमर्शियल एक्सचेंज इज एक्झिक्युटेड. अ जनरल ट्रेड सायकल कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग फेजेस. आता ट्रेड सायकलमध्ये ना 4 फेजेस असतात: प्री सेल, एक्झिक्युशन, सेटलमेंट, आफ्टर सेल्स. येस, हे डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे.
हे डायग्राम खूप 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 इम्पॉर्टंट आहे. सो आपल्या ई कॉमर्स म्हणजे आपल्या ट्रेड सायकलमध्ये 4 फेज असतात. सगळ्यात पहिला फेज असतो प्री सेल. प्री सेल म्हणजे पहिला फेज. पहिलं प्री सेल कन्सिस्ट ऑफ सर्च अँड नेगोशिएट. प्री सेलमध्ये काय असतो? सर्च अँड नेगोशिएट. ठीक आहे. म्हणजे आपण मोबाईल फोन परचेस करायचा. तर मोबाईल फोन परचेस करायचा ते आपण काय करतो? सर्च करतो ना, की कोणता मोबाईल फोन घेऊ, कोणता मोबाईल फोन. मग मी काय करणार? माझ्या बजेटच्या हिशोबाने एक फायनल प्राइस नेगोशिएट करणार. सो सगळ्यात पहिला स्टेप मी काय करणार? सर्च अँड नेगोशिएट. मग त्याच्यानंतर काय करणार? एक्झिक्युशन म्हणजे काय? ऑर्डर अँड डिलिव्हरी. ऑर्डर अँड डिलिव्हरी. एक्झामला विचारतात बरं का, MCQ 2 करेक्ट आन्सरमध्ये हे विचारतात. प्री सेल कन्सिस्ट ऑफ डॅश अँड डॅश. एक्झिक्युशन कन्सिस्ट ऑफ डॅश अँड डॅश. सगळं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. एक्झिक्युशन म्हणजे काय? मी ऑर्डर करणार, मग तो प्रोडक्टचं डिलिव्हरी होणार. लाईक सेटलमेंट म्हणजे काय असतो? सेटलमेंट म्हणजे इनवॉइस अँड पेमेंट. इनवॉइस अँड पेमेंट. ठीक आहे. इनवॉइस अँड पेमेंट. सेटलमेंटमध्ये काय असतो? इनवॉइस अँड पेमेंट. अँड आफ्टर सेल्समध्ये सर्व्हिसेस अँड वॉरंटी. ठीक आहे. आपला जो वॉरंटी पिरियड असतो ना, वॉरंटी गॅरंटी. ठीक आहे. हे सगळं आफ्टर सेल्स सर्व्हिसेस. सो सर्व्हिसेस. ठीक आहे. सो तुमचं ट्रेड सायकल कधी सुरू होतो? तुम्ही ज्यावेळेस म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मोबाईल फोन सर्च करता ना, तेव्हापासून तुमचं ट्रेड सायकल सुरू होतो आणि तुमचा मोबाईल फोन तुम्ही परचेस करता, बाय करता, डिलिव्हरी होतो, पेमेंट करता. जोपर्यंत मोबाईल फोनची सर्व्हिसेस संपत नाही, म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या वॉरंटी पिरियडमध्ये आहात, तोपर्यंत तुम्ही ट्रेड सायकलमध्ये आहात. एकदा तुमचा वॉरंटी पिरियड संपला तर तुमचा ट्रेड सायकल एंड होतो. म्हणजे तुमचा आता फॉर एक्झाम्पल मी काहीतरी एक प्रोडक्ट परचेस करतोय Amazonवरून, बरोबर. तर मी Amazonच्या ट्रेड सायकलमध्ये आलो. मी परचेस केलं प्रोडक्ट. त्याचं काहीतरी वॉरंटी पिरियड 6 मंथ्स. काहीतरी एक ब्लूटूथ परचेस केलं, बरोबर. ब्लूटूथ इयरपॉड्स परचेस केले. ठीक आहे. सो वॉरंटी पिरियड आहे 6 मंथ्स. 6 मंथ्स नंतर हा पूर्ण माझा डेटा Amazonमधून डिलीट होऊन जातो. आता मग त्याच्यानंतर मी हेल्प कुणाकडे मागणार? मग मी हेल्प Amazonकडे मागू शकतो, की मी तुमच्याकडनं 2 वर्षापूर्वी परचेस केलं, तर मला प्लीज रिपेअर करून द्या. म्हणून नाही. तो काय Amazon काय म्हणणार? ए बाबा, तू आता ट्रेड सायकलच्या बाहेर गेलाय. आता तू आणि तो कंपनी किंवा तू आणि ते इयरबड्स तुम्ही तुमचं बघून घ्या, माझा काही संबंध नाही. पण जोपर्यंत तुम्ही त्या ट्रेड सायकल मध्ये आहात, तोपर्यंत तुम्हाला तो कंपनी हेल्प करेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काहीतरी ब्लूटूथ घेतला, इयरपॉड्स घेतले, काहीतरी हेडफोन घेतला, बरोबर, काहीतरी घेतला तुम्ही. ठीक आहे. तर विदिन 4 डेज काहीतरी इश्यू आला. तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता. कारण तुम्ही ट्रेड सायकलमध्ये ना. कारण तुम्ही लोक ट्रेड सायकलमध्ये, तुम्ही ट्रेड सायकलच्या बाहेर नाही गेले असून. ठीक आहे. 10 दिवस झाले, 10 दिवसामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला तर तुम्हाला रिप्लेस करून भेटतो. काहीतरी वॉरंटी पिरियडमध्ये असेल तर त्याला रिपेअर करून भेटेल, रिप्लेस करून भेटेल. ठीक आहे. कारण तुम्ही ट्रेड सायकलच्या आतमध्ये आहात. तुम्ही ट्रेड सायकलच्या बाहेर गेले तर Amazon तुम्हाला विचारणार पण नाही. कारण त्यांचं काम झालं ना. आता तुम्ही काहीतरी प्रोडक्ट परचेस केला आणि तुम्ही गेले 4 वर्षानंतर, हे तुमच्याकडनं परचेस केलं, काम करत नाही. काही लॉजिकच नाही त्याच्यामध्ये. सो हा ट्रेड सायकल. आणि एक्झिक्युशन आणि सेटलमेंट हे EDI मध्ये होतो. EDI म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. EDI म्हणजे काय असतो? इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. ठीक आहे. समजलं का? इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज समजलं. ट्रेड सायकल खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे. चलो, आता चॅप्टरमध्ये पुढे काय? मोड्स ऑफ पेमेंट इन ई कॉमर्स. आपण पेमेंट कसं करू शकतो ई कॉमर्समध्ये? क्रेडिट कार्डनी करू शकतो. क्रेडिट कार्ड म्हणजे काय असतो? असा कार्ड ज्याच्यामध्ये आपण आधी पैसे भरायचं, नंतर वापरायचं. ठीक आहे. मोबाईल पेमेंट काय असतो? तुमचा फोन पे, गुगल पे, हे सगळं काय झालं? मोबाईल पेमेंट. ठीक आहे. बँक ट्रान्सफरमध्ये 3 टाईपचे बँक ट्रान्सफर असतात: NEFT, RTGS आणि IMPS. ठीक आहे. आता ह्याचे फुल फॉर्म्स विचारत नाही, पण तरी तुम्हाला माहित पाहिजे. NEFT हे बँक ट्रान्सफर मधले एक प्रोसेस असतो. NEFT, IMPS, RTGS. याचं फुल फॉर्म सगळं तुम्ही बँकमध्ये कधी चलन भरायला गेलेत किंवा बँकमध्ये तुम्ही ट्रान्सफर, आजकाल मोबाईलमधनं सगळं होतो, पण हे सगळं बँकिंग मेथड प्रोटोकॉल्स असतात. NEFT म्हणजे काय असतो? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. IMPS म्हणजे काय असतो? इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. RTGS काय असतो? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. म्हणजे हे सगळं असतात. आणि मोबाईल पेमेंटमध्ये काय असतो? मोबाईल पेमेंट UPI. आठवलं? UPIचं फुल फॉर्म काय असतो? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. UPI. त्याच्यानंतर तुम्ही हे पण बघता ना, BHIM, भारत इंटरफेस फॉर मनी. ठीक आहे. भारत इंटरफेस फॉर मनी, UPI, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, इमिडिएट पेमेंट सर्व्हिसेस, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. सो दीज ऑल आर द फुल फॉर्म्स ऑफ मोबाईल पेमेंट अँड बँक ट्रान्सफर. ई वॉलेट. ठीक आहे. ई वॉलेट काय असतो? तुमचा पेटीएम. ठीक आहे. पेटीएम झाला. पेटीएम इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ई वॉलेट. त्याच्यानंतर स्टेट बँक बडी एक ऍप्लिकेशन असतो, स्टेट बँक बडी म्हणून. ठीक आहे. हे ई वॉलेट सारखं काम करतात. ठीक आहे. ई वॉलेट काय असतं? बेसिकली तुम्ही याच्यामध्ये पैसे टाकून ठेवू शकता आणि नंतर तुम्ही त्याला वापरू शकता. याला आपण प्रीपेड अकाउंट म्हणतो. एक्झामला विचारतात. डॅश इज अ प्रीपेड अकाउंट. प्रीपेड अकाउंट. प्रीपेड म्हणजे काय? आधी तुम्हाला पे करावं लागेल, नंतर वापरावं लागेल. प्रीपेड. सो तुमचा पेटीएम, त्याच्यानंतर स्टेट बँक बडी, ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ ई वॉलेट. ठीक आहे. लक्षात राहू दे. प्रीपेड हा शब्द आला ना, डॅश इज अ प्रीपेड अकाउंट ऑफ मोबाईल
पेमेंट, ठीक आहे. तर आठवायचं ई वॉलेट, ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट फॉर्म्स ऑफ ई कॉमर्स. आपल्याकडे 3 फॉर्म्स ऑफ ई कॉमर्स आहेत. सगळ्यात आधी एम कॉमर्स. एम कॉमर्स म्हणजे खूप सिम्पल आहे, मोबाईल कॉमर्स. याचा पण फुल फॉर्म एक्झाममध्ये विचारतात, मोबाईल कॉमर्स, ठीक आहे. मोबाईल कॉमर्स. सो ई कॉमर्स म्हणजे काय असतो, मोबाईल कॉमर्स, ठीक आहे. आपण ज्या वेळेस अमेझॉन किंवा आपण काहीतरी कॉमर्स करतो, म्हणजे बाईंग अँड सेलिंग आपण मोबाईल फोन थ्रू करतो. कशाने करतो, मोबाईल फोन थ्रू करतो. तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, एम कॉमर्स, मोबाईल कॉमर्स, ठीक आहे. आता मला सांगा सोशल कॉमर्स. ज्यावेळेस मी बाईंग अँड सेलिंग करतो बट विथ द हेल्प ऑफ सोशल मीडिया. येस, तुम्ही बघितलं असेल इन्स्टावरती काही पेजेस असतात, त्याच्यात फेसबुकवरती काही पेजेस असतात, त्या पेजेसमधून पण आपण काहीतरी परचेस करू शकतो. म्हणजे काही लोक सोशल मीडियाला वापरतात फॉर बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. दॅट इज कॉल्ड एज सोशल कॉमर्स. अँड नेक्स्ट इज ईडीआय, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. आता माझ्या आणि अमेझॉनच्या मध्ये जो इन्फॉर्मेशन एक्सचेंज होतो ना, दॅट इज इलेक्ट्रॉनिक डेटा. सो दिस इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज, ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर आपला चॅप्टरचा हा दुसरा पोर्शन सुरू होतो, ई गव्हर्नन्स. चॅप्टरचा पुढचा पोर्शन सुरू होतो ई गव्हर्नन्स. ई कॉमर्स एवढंच आहे, ठीक आहे. ई गव्हर्नन्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स. आणि इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स म्हणजे काय, ज्यावेळेस गव्हर्नमेंट इंटरनेटचा वापर करतो त्यालाच आपण काय म्हणतो, ई गव्हर्नन्स. वेन द गव्हर्नमेंट इज गोइंग टू मेक द यूज ऑफ द इंटरनेट फॉर द बेटरमेंट ऑफ द सर्व्हिसेस और फॉर द बेटरमेंट ऑफ द सिटीजन्स, दॅट सर्व्हिसेस इज कॉल्ड एज द ई गव्हर्नन्स. जसं की सगळ्यात सिम्पल एक्झाम्पल, आजच्या डेटमध्ये तुम्हाला काही जरी करायचं असेल, गव्हर्नमेंटचं काम सगळं ऑनलाईन आहे. इफ यू वॉन्ट टू अप्लाय फॉर अ ड्रायव्हिंग लायसन्स, यू हॅव टू फिल द ऑनलाईन फॉर्म. इफ यू वॉन्ट टू अप्लाय फॉर अ पासपोर्ट, यू हॅव टू फिल द ऑनलाईन फॉर्म. सो गव्हर्नमेंटचे भरपूर सर्व्हिसेस आपण ऑनलाईन मोबाईल फोननी करू शकतो. यालाच आपण काय म्हणतो, ई गव्हर्नन्स, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स, ठीक आहे. समजलं का ई गव्हर्नन्स काय असतो, ठीक आहे. चलो बघा, ई गव्हर्नन्स इट सिग्निफाईज द इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन गव्हर्नमेंट प्रोसेस. येस, गव्हर्नमेंट प्रोसेसमध्ये ज्यावेळेस इंटरनेट येतो, त्याला आपण ई गव्हर्नन्स असं म्हणतो. सो टू कॉज अ सिम्पल, मॉरल, अकाउंटेबल अँड ट्रान्सपरंट गव्हर्नन्स. दिस बेसिक पर्पज ऑफ ई गव्हर्नन्स इज टू सिम्प्लिफाय द यूज इन अ व्हेरी इझी वे, राईट. सो ऍडव्हान्टेजेस काय असतात, काय असतात ई गव्हर्नन्सचे, वी कॅन रिड्यूस द करप्शन, हाय ट्रान्सपरन्सी विल बी देअर बिटवीन द गव्हर्नमेंट अँड द सिटीजन्स, इन्क्रीज कन्व्हिनियन्स, डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स, म्हणजे जे लोक आहेत तेच लोक पार्टिसिपेट करतील, कोणताही थर्ड पर्सन किंवा इंटरमिडिएटरीज पार्टिसिपेट नाही करणार. रिडक्शन इन ओव्हरऑल कॉस्ट अँड एक्सपांडेड रीच ऑफ गव्हर्नमेंट. सो हे सगळं केल्याने म्हणजे गव्हर्नमेंटनी इंटरनेट वापरल्याने गव्हर्नमेंटचा एक लेवल वाढतो, गव्हर्नमेंटचा रीच वाढतो, गव्हर्नमेंटचा एक हायर लेवल वाढून जातो बाय ई गव्हर्नन्स, ठीक आहे. आता ई गव्हर्नन्सचे 4 टाइप्स असतात. सगळ्यात आधी असतो गव्हर्नमेंट टू सिटीजन. G2C म्हणजे काय असतो, गव्हर्नमेंट टू सिटीजन. आता गव्हर्नमेंट ज्यावेळेस सिटीजनला काही सर्व्हिसेस ऑनलाईन प्रोव्हाइड करतो, त्या सर्व्हिसला आपण म्हणतो ई गव्हर्नन्स. जसं की पासपोर्ट रिन्युअल, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स अप्लाइंग और ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअल, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला काहीतरी RTO मधनं काहीतरी चलान आला, तर तुम्ही ते चलान कसं पे करता, ऑनलाईन पे करता, बरोबर. दॅट म्हणजे ई चलान तुम्ही पे करता. दॅट इज अगेन सर्व्हिस ऑफ G2C, गव्हर्नमेंट टू सिटीजन. आता गव्हर्नमेंट टू बिझनेस, G2B म्हणजे काय, गव्हर्नमेंट, ठीक आहे, टू बिझनेस, ठीक आहे. गव्हर्नमेंट टू बिझनेस म्हणजे काय, गव्हर्नमेंट अँड बिझनेस कंपनीमध्ये काहीतरी ई कॉमर्स होत असेल, तर त्याला म्हणतो गव्हर्नमेंट टू बिझनेस. गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, येस, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट जर इंटरनेटचा वापर होत असेल, गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट जर इंटरनेटच्या माध्यमातून काही कन्व्हर्सेशन करत असेल किंवा काही डेटा सेंड करत असेल, डेटा रिसीव्ह करत असेल, सो दॅट सर्व्हिस इज कॉल्ड एज G2G. अँड G2E, गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई, ठीक आहे. सो गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे असतात ना, त्यांना भरपूर फॅसिलिटीज असतात, PF, पेन्शन, हे सगळं आजच्या डेटमध्ये कुठं जायची गरज नाही, सगळं त्यांच्या मोबाईल फोनमध्येच ट्रॅक करू शकतात. सो गव्हर्नमेंटनी एम्प्लॉईसाठी एवढे सर्व्हिस अवेलेबल करून देतात इंटरनेटवरती, एव्हरीथिंग कॅन बी ट्रॅक ऑनलाईन. दॅट सर्व्हिसेस आर कॉल्ड एज गव्हर्नमेंट टू एम्प्लॉईज, ठीक आहे. सो असे 4 टाइप्स असतात. चलो, त्याच्यानंतर सेक्युरिटी मेजर्स इन ई कॉमर्स. येस, आता ई कॉमर्समध्ये आपण सांगू शकतो का आपला डेटा सेफ अँड सिक्युअर आहे. ई कॉमर्समध्ये आपण सांगू शकतो आपला डेटा सेफ अँड सिक्युअर आहे. येस, जर आपला डेटा सेफ अँड सिक्युअर असेल बिकॉज ऑफ सम सिक्युरिटी मेजर्स, एन्क्रिप्शन. सो एन्क्रिप्शनने आपण आपल्या डेटाला प्रोटेक्ट करू शकतो. आता हा एन्क्रिप्शनचा सीन काय मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करू, इथं लिहून देतो एन्क्रिप्शन काय असतो. सो फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे एक टेक्स्ट आहे, ठीक आहे, कन्व्हर्टिंग प्लेन टेक्स्ट. प्लेन टेक्स्टला
ज्या वेळेस आपण सायफर टेक्स्टमध्ये कन्वर्ट करतो, सायफर टेक्स्ट, ठीक आहे, म्हणजे इंटरनेटवरती आपल्या डेटा जो असतो ना सायफर टेक्स्टच्या फॉर्ममध्ये असतो, ठीक आहे, आणि नंतर कन्वर्टिंग द सायफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो बघा. फॉर एक्झाम्पल प्लेन टेक्स्ट म्हणजे काय, हॅलो. हॅलो, आता मी हॅलोला सायफर टेक्स्टमध्ये कन्वर्ट केलं. एचला मी हॅश म्हटलं, ईला मी क्वेश्चन मार्क म्हटलं, एलला मी कॉमा म्हटलं, कॉमा कॉमा, आणि ओला मी असं डॉलर म्हणतो. आता मला सांगा, हे कोण रीड करू शकतो का? आता हे हॅलोला मी असं एन्क्रिप्ट केलं. सो दिस प्रोसेस कॉल्ड एज एन्क्रिप्शन. या प्रोसेसला मी काय म्हणतो, एन्क्रिप्शन. समजलं काय एन्क्रिप्शन काय असतो? कन्वर्टिंग द प्लेन टेक्स्ट इंटू सायफर टेक्स्ट. आता मी माझ्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये, वन शॉट व्हिडिओमध्ये सगळं खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. आता आपल्याकडे टाइम कमी म्हणून मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतोय. कन्वर्टिंग द प्लेन टेक्स्ट इंटू सायफर टेक्स्ट इज कॉल्ड एज एन्क्रिप्शन. असं प्लेन टेक्स्टला सायफर टेक्स्टमध्ये कन्वर्ट करताना एन्क्रिप्शन म्हणतो. तुमच्या फोनमध्ये तुम्हाला डेटा असा दिसतो, पण तुमच्या फोनमधला डेटा इंटरनेटवरती गेला ना, तो असं बनतो, सायफर टेक्स्ट बनतो. तर या प्रोसेसला आपण एन्क्रिप्शन असं म्हणतो. काय म्हणतो? एन्क्रिप्शन. चलो, आता सायफर टेक्स्ट, आता मी काहीतरी डेटा सेंड करतोय हॅलो कुणाला तरी, ठीक आहे, तर तो डेटा परत रिसीव्ह होताना असं रिसीव्ह नाही झाला पाहिजे, तर त्याला डिक्रिप्ट केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? डिक्रिप्ट. तर त्या प्रोसेसला डिक्रिप्शन म्हणतो. सो कन्वर्टिंग सायफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट इज कॉल्ड एज डिक्रिप्शन. काय म्हणतो? डिक्रिप्शन. कन्वर्टिंग द सायफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट इज कॉल्ड एज डिक्रिप्शन. त्याला आपण डिक्रिप्शन म्हणतो. सो डिक्रिप्ट झाल्यानंतर आपल्याला आपला ओरिजिनल डेटा भेटून जाईल, जसं की हॅलो, आपल्याला आपला ओरिजिनल डेटा भेटून जाईल. सो दिस इज कॉल्ड एज एन्क्रिप्शन, डिक्रिप्शन. ठीक आहे, हा प्रोसेस इंटरनेटवरती सगळ्यात जास्त यूज होतो टू कीप आर डेटा सेफ अँड सिक्युअर. असं तुम्ही व्हॉट्सअपवरती बघित असेल, दीज चॅट्स आर एंड टू एंड एन्क्रिप्टेड. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवरती काहीतरी मेसेज टाईप करता, तुम्हाला दिसतं, पण तुम्ही व्हॉट्सअपला ते मेसेज सेंड केला ना, ते व्हॉट्सअप सुद्धा रीड करू शकत नाही. म्हणजे तो इंटरनेटवरती जाताना तो डेटा म्हणजे तुमचे चॅट्स व्हॉट्सअपवरती इंटरनेटवरती जाताना ते असं एन्क्रिप्ट होऊन जातात. सो इंटरनेटमधून जाताना ते चॅट्स असं एन्क्रिप्ट होऊन जातात आणि रिसिव्हरच्या एंडला परत ते डिक्रिप्ट होतात. आता हे एन्क्रिप्शन डिक्रिप्शन करण्यासाठी आपल्याकडे लागतो की, काय लागतो आपल्याला? की आता दोन टाईपचे असतात, सिमेट्रिक की अँड असिमेट्रिक की. ठीक आहे, लक्षात घ्या, सिमेट्रिक की अँड असिमेट्रिक की. ठीक आहे, म्हणजे हे एन्क्रिप्शन डिक्रिप्शन नेहमी लक्षात ठेवा. हे एन्क्रिप्शन डिक्रिप्शन करायला आपल्याला काय लागतो? सिमेट्रिक की, म्हणजे की लागतो. की आता की आपल्याकडे दोन टाईपचे असतात. की काय असतात? दोन टाईपचे असतात. कोणते टाईपचे कीज असतात? सिमेट्रिक की अँड असिमेट्रिक की. बघतो याच्यावरती पण लाईक एक्झामला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, सिमेट्रिक की खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. हे पण म्हणजे काय म्हणतो आपण, एन्क्रिप्शन डिक्रिप्शन, दीज ऑल आर व्हेरी इम्पॉर्टंट. तेच माझ्याकडे टीपीएस आहे. सो टीपीएस मध्ये बघतोय कोणते क्वेश्चन्स खूप जास्त कॉमनली विचारलेत म्हणून. ठीक आहे, सो बघू शकता इथं लाईक इथं ना एक फुल फॉर्म असतो बरं का, PKI. याच्यामध्ये एक फुल फॉर्म असतो PKI. खूप वेळा एक्झाममध्ये येतो हा फुल फॉर्म, मला माहिती आहे. एव्हरी इयर आय सी दिस फुल फॉर्म. PKI काय असतो? पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर असतो बरं का, पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, हा फुल फॉर्म मॅक्झिमम टाइम्स बोर्ड्समध्ये येतात. PKI स्टँड्स फॉर डॅश म्हणून. ठीक आहे, सो आपल्याकडे दोन की असतो, लाईक सिमेट्रिक की अँड असिमेट्रिक की. ठीक आहे, हे सगळं माहित पाहिजे तुम्हाला. हां, हे सगळं माहित पाहिजे. आता एक्झामला क्वेश्चन कसं विचारतात बघा. द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग प्लेन टेक्स्ट टू सायफर टेक्स्ट इज कॉल्ड एज एन्क्रिप्शन. द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग सायफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट इज कॉल्ड एज डिक्रिप्शन. ठीक आहे, सो लाईक सायफर टेक्स्ट म्हणजे काय असतं, प्लेन टेक्स्ट म्हणजे काय असतं, PKI म्हणजे पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर असतो. की दोन टाईपचे असतात, सिमेट्रिक की असिमेट्रिक की. त्याच्यामध्ये एक पब्लिक असतो आणि प्रायव्हेट असतो. म्हणजे सिमेट्रिक की जो असतो, सिमेट्रिक, ठीक आहे, सिमेट्रिक की जो असतो तो पब्लिक असतो आणि असिमेट्रिक जो असतो तो प्रायव्हेट असतो. ठीक आहे, असिमेट्रिक प्रायव्हेट म्हणजे पब्लिक म्हणजे काय, सगळ्यांना तो की विजिबल असतो, आणि असिमेट्रिक म्हणजे काय, प्रायव्हेट म्हणजे सगळ्यांना विजिबल असतो, फक्त हे दोघांकडे असतो, सेंडर रिसिव्हरकडे असतो. ठीक आहे, सेंडर रिसिव्हरकडे असतो. ठीक आहे, चलो, त्याच्यानंतर आपल्याकडे डिजिटल सिग्नेचर आहे. डिजिटल सर्टिफिकेट. ठीक आहे, डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय, आजच्या डेटमध्ये आपण भरपूर सर्टिफिकेट्स ऑनलाईन जनरेट, म्हणजे ऑनलाईन आपल्याला भेटतो. गव्हर्नमेंटचे सगळे सर्टिफिकेट्स आपल्याला ऑनलाईन भेटतात. त्याचं ते डिजिटल साईन असतो. त्याचं काय, आपण त्याला चेंज नाही करू शकत. चेंज नाही करू शकत. सो डिजिटल सर्टिफिकेटला पण आपण चेंज नाही करू शकत. समजा तुम्ही PDF मध्ये असतो मोस्टली डिजिटल सर्टिफिकेट, तुम्ही त्या PDF ला कन्वर्ट करायचा प्रयत्न केला, ते पूर्ण असं चायनीज कॅरेक्टरमध्ये येऊन जातो, कारण ते एन्क्रिप्टेड फाईल्स असतात. सो तुम्ही त्या PDF ला एडिट नाही करू शकत. म्हणून गव्हर्नमेंटचे जे डॉक्युमेंट्स असतात, ऑफिशियल डॉक्युमेंट्स, मॅक्झिमम ऑफिशियल डॉक्युमेंट्स आर इन द फॉर्म ऑफ PDF, बिकॉज वी कॅनॉट एडिट दॅट, वी कॅनॉट डिक्रिप्ट दॅट. ते डिक्रिप्ट करायला गेलं तर तुम्हाला वेगळं काय, कारण त्याचं की आपल्याकडे नाहीये. ते डिक्रिप्ट करण्यासाठी त्याचं की आपल्याकडे नाहीये. की लागतो ना डिक्रिप्ट करण्यासाठी, पण की कोणाकडे, गव्हर्नमेंटकडे असतो, आपल्याकडे नसतो की. ठीक आहे, सो सगळे सर्टिफिकेट्स आर डिजिटलाइज्ड आणि त्याच्यावर सिग्नेचर असतो, डिजिटल सिग्नेचर, ते पण आपण चेंज करू शकत नाही. सो असं आपण आपलं सिक्युरिटी वाढवतो बाय युझिंग द ई कॉमर्स. समजलं का?
ई कॉमर्स. चलो, सो हिअर वी कम्प्लीट द चॅप्टर नंबर 6. म्हणजे चॅप्टर 1 पासून चॅप्टर 6 लास्ट मोमेंट रिव्हिजन 2 दिवसात. मी कालच सुरू केलं, काल दुपारी सुरू केलं आणि आज रात्रीपर्यंत सगळं चॅप्टर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये कव्हर करून दिले. दिस इज LMR सिरीज. सो LMR सिरीज कम टू एन एंड. चलो, थँक्यू सो मच. मॅक्झिमम मुलांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. लेट झालं थोडं, पण मॅक्झिमम मुलांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचू शकता. मॅक्झिमम फ्रेंड्सला ग्रुप्सवरती शेअर करू शकता. ठीक आहे. चलो, बाय. ऑल द बेस्ट.